रुई येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहाच्या जल्लोषात पार पडला। गावभर जय हनुमानच्या गजरात आणि ढोल ताशांच्या दणदणाटात निघालेल्या या सोहळ्याने संपूर्ण रुई नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली। सायंकाळी 4 वाजता राजाराम माने हायस्कूल येथून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। प्रारंभी विधिवत पूजा करून पालखीचा मानाचा मुजरा करण्यात आला। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जयघोषाच्या दणदणाट पालखी गावातील प्रमुख मार्गावरून मिरविण्यात आली। प्रत्येक ठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करत फुलांची उधळण केली। या सोहळ्यात वाद्य पथक, ढोल ताशा पथक, धनगरी वाद्य, दिवटी तसेच पारंपरिक वेशभूषेतील भाविकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरले। महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने वातावरणात उत्साहाची लाट उसळली होती। पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीस दाखल झाल्यानंतर भव्य महाआरती पार पडली। यावेळी करण्यात आलेल्या आकर्षक आतषबाजीने वातावरण भारावून गेले। त्यानंतर पालखीने गावातील विविध मार्गांचा फेरफटका मारत श्री हनुमान मंदिरात प्रवेश केला। मंदिरात पोहोचताच भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत जयघोष केला। संपूर्ण पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने पार पडल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले। या निमित्त रुई गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। दरम्यान 3 ते 5 एप्रिल दरम्यान रुई कबनूर रोडवरील मराठा भवन शेजारी पाळण्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री हनुमान जन्मोत्सव यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे।